सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलवर आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आज आपल्यासोबत आहे दुर्जोय दत्ता आणि निकिता सिंग यांचं इफ इट्स नॉट फॉर एव्हर, इट्स नॉट लव्ह. ही काही एक सामान्य प्रेमकथा नाहीये. अजिबात नाही. याची सुरुवातच खरं तर एका खूप धक्कादायक वास्तविक घटनेपासून प्रेरित आहे. कल्पना करा, एक व्यक्ती दिल्लीतल्या एका भयानक बॉम्बस्फोटातून वाचते आणि त्या विध्वंसाच्या अवशेषांमध्ये तिला एक अर्धवट जळालेली डायरी सापडते. आणि ही डायरी असते एका अपूर्ण प्रेमकथेची साक्षीदार. बरोबर. चला तर मग या कथेच्या आणि तिच्या प्रवासाच्या गहिराईत जाऊया. आणि इथेच ही गोष्ट खूप खूप आकर्षक बनते. हो ना? कारण ही कथा केवळ दुःख आणि विध्वंसातून सुरू होत नाही, तर तिथूनच एका नवीन प्रवासाला, एका नवीन शोधाला सुरुवात होते. म्हणजे ही कथा फक्त प्रेम आणि नशिबाबद्दल नाही, ती एका मोठ्या आघातातून सावरण्याचा प्रयत्न, भावनिक शांतता शोधणं आणि दुसऱ्याच्या अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याच्या मानवी इच्छेबद्दलही आहे. चला हे थोडं उलगडून पाहूया. तर पुस्तकाचा नायक आहे देब, जो स्वतः एक लेखक आहे. हो. तो दिल्लीच्या चांदणी चौकात झालेल्या बॉम्बस्फोटातून अक्षरशः थोडक्यात वाचतो. आणि ही घटना त्याच्या मनावर इतका खोल परिणाम करते की तो स्वतःलाच प्रश्न विचारू लागतो, मीच का वाचलो? बरोबर. त्याच्या मनात एक प्रकारचा अपराध भाव, ज्याला आपण सर्व्हायव्हर्स गिल्ट म्हणतो, तो निर्माण होतो. हो, आणि ही भावना खूप महत्वाची आहे, नाही का? खूपच. कारण याच मानसिक अवस्थेत तो पुन्हा त्या स्फोटाच्या ठिकाणी जातो. जणू काही तो त्या घटनेचा अर्थ शोधायचा प्रयत्न करतोय. अगदी. आणि तिथेच त्या जळालेल्या अवशेषांमध्ये त्याला ती डायरी सापडते. अर्धवट जळालेली. हो. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story, just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. ही डायरी एका अज्ञात प्रेकराची आहे. आणि इथे एक विलक्षण गोष्ट घडते. काय? एका व्यक्तीचं आयुष्य संपतं, पण त्याची प्रेमकथा त्या आगीतूनही वाचते आणि एका अनोळखी व्यक्तीच्या हातात येते. आणि मग देव त्या डायरीच्या प्रेमातच पडतो. हो. तो ती वाचायला लागतो आणि त्यातील शब्दांनी, त्या भावनांनी पूर्णपणे भारावून जातो. त्याला असं वाटतं की ही फक्त एक डायरी नाहीये, हा एका प्रेमाचा पुरावा आहे, जो त्याच्या खऱ्या हक्काच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायलाच हवा. बरोबर. पण मला इथे एक प्रश्न पडतो की त्याचं हे करणं खरंच त्या अज्ञात प्रियकरासाठी होतं की स्वतःच्या अपराध भावातून बाहेर पडण्याचा एक मार्ग होता? हा खूप चांगला मुद्दा आहे. याला आपण असं पाहू शकतो की देव नकळतपणे स्वतःच्या भावनिक गोंधळाला एक दिशा देण्याचा प्रयत्न करतोय. अच्छा. बॉम्बस्फोटासारखी घटना तुमच्या नियंत्रणाबाहेरची असते, हो ना? ती तुम्हाला हतबल असल्याची जाणीव करून देते. हो, अगदी. पण दुसऱ्याच्या अपूर्ण कथेला पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं हे त्याच्या नियंत्रणात आहे. म्हणजे तो एका निरर्थक घटनेला अर्थ देण्याचा प्रयत्न करतोय. एक्झॅक्टली. त्यामुळे हा प्रवास जितका त्या डायरीच्या मालकिणीचा शोध आहे, तितकाच तो देबच्या स्वतःच्या अस्तित्वाचा शोधही आहे. आणि इथेच खरी गंमत सुरू होते, कारण तो या वेडेपणात एकटा नसतो. नाही. त्याची गर्लफ्रेंड अवंतिका आणि त्याचा जिवलग मित्र श्रेय हे सुद्धा त्याच्यासोबत या प्रवासाला निघतात. सुरुवातीला त्यांना हे थोडं विचित्र वाटतं. हो, पण देबचा निश्चय पाहून ते त्याला साथ देतात. आणि यामुळे ही कथा फक्त देबची राहत नाही, तर ती या तिघांच्या मैत्रीची, त्यांच्या नात्यांमधल्या ताणतणावांची आणि त्यांच्या वैयक्तिक प्रवासाचीही बनते. अगदी बरोबर. आणि हा प्रवास त्यांना संपूर्ण भारतात फिरवतो. त्यामुळे पुस्तकात केवळ एक भावनिक कथा नाही, तर एक रोड ट्रिप नॉव्हेलचा थरारही आहे. हो. ते त्या डायरीतील लहान सहान धागेदोरे पकडून त्या मुलीचा शोध घेत असतात. या प्रवासात त्यांच्या मैत्रीची कसोटी लागते, त्यांच्या नात्यांमध्ये नवीन प्रश्न निर्माण होतात. असतं की देब या काल्पनिक डायरीतल्या प्रेमाच्या शोधात आपल्या नात्याकडे दुर्लक्ष करतोय.
हो, आणि हा संघर्ष कथेला खूप वास्तविक बनवतो. हो ना. एका बाजूला डायरीतलं ते आदर्श उत्कट प्रेम आहे जे जवळपास सिनेमॅटिक वाटतं, हां, आणि दुसऱ्या बाजूला देब आणि अवंतिकाचं खरं गुंतागुंतीचं नातं आहे ज्यात असुरक्षितता आहे, प्रश्न आहेत. लेखकांनी ही तुलना खूप सुंदरपणे मांडली आहे. यातून ते वाचकाला प्रश्न विचारतात की खरं प्रेम म्हणजे काय, डायरीत लिहिलेलं ते अजरामर प्रेम, की रोजच्या आयुष्यात एकमेकांना सांभाळून घेत केलेला प्रवास. आणि इथंच नियती म्हणजे डेस्टिनी हा विषय येतो. बरोबर. देबला ती डायरी मिळणं हा निव्वळ योगायोग होता की नशिबाने काहीतरी ठरवलं होतं? आणि पुस्तक याचं थेट उत्तर देत नाही, ते आपल्याला विचार करायला लावतं. यात असं दर्शवलं आहे की काही वेळा आयुष्यात अशा गोष्टी घडतात ज्याचा अर्थ तेव्हा लागत नाही. त्या स्फोटातून वाचणं आणि त्याला ती डायरी मिळणं हे सगळं जणू काही एका मोठ्या कथेचे छोटे छोटे भाग होते. या पुस्तकाच्या नॅरेटिव्ह स्ट्रक्चरबद्दल बोलायचं झालं तर हो लेखकांनी 2 समांतर कथा खूप गिशिक्तपणे एकत्र गुंफल्यात. हो, हे खूपच मनारिक आहे. एकीकडे देब, अवंतिका आणि श्रेय यांचा वर्तमानातील प्रवास, त्यांचा शोध, आणि दुसरीकडे डायरीतील नोंदींमधून उलगडणारी त्या अज्ञात प्रियकराची भूतकाळातील प्रेमकथा. आणि या दोन्ही कथा एकमेकांना पूरक आहेत. हो, आणि या तंत्रामुळे कथेला एक वेगळीच खोली मिळते. कशी? डायरीतील नोंदींमुळे आपल्याला त्या अज्ञात प्रियकराच्या भावना थेट आणि तीव्रपणे जाणवतात. त्याचं प्रेम, त्याची तळमळ, त्याचे क्षण हे खूप वैयक्तिक वाटतात. अच्छा. तर दुसरीकडे देबच्या प्रवासातून आपल्याला साहस, मैत्री आणि आधुनिक नात्यांमधील गुंतागुंत अनुभवायला मिळते. म्हणजे वाचक एकाच वेळी 2 वेगवेगळ्या काळात 2 वेगवेगळ्या भावनिक जगात जगत असतो. टिकून राहते. ज्यांनी ही कथा मांडली आहे त्या लेखकांबद्दल थोडं जाणून घेऊया का? हो, नक्कीच. दुर्जोय दत्ता आणि निकिता सिंग. हे दोघेही 2000च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 2010च्या दशकात भारतीय लेखन विश्वात आलेल्या त्या नव्या पिढीचे लेखक आहेत. ज्यांनी तरुण वाचकांची नस अचूक पकडली. खरंच. दुर्जोय दत्ता, ज्यांची पार्श्वभूमी इंजिनिअरिंग आणि मार्केटिंगची आहे. त्यांच्या लेखनात एक प्रकारचा व्यावसायिक वेग आणि तरुणांना आकर्षित करणारी भाषा दिसते. त्यांची पात्र आणि कथा या शहरी आधुनिक भारताचा प्रतिबिंब आहेत. आणि निकिता सिंग? तर निकिता सिंग यांच्या लेखनात भावनिक खोली आणि पात्रांच्या मानसिक विश्वाचं सुंदर चित्रण आढळतं. अच्छा. या दोघांची लेखनशैली एकत्र आल्यामुळे या पुस्तकात वेगवान कथानक आणि भावनिक गुंतागुंत यांचा एक सुंदर समतोल साधला गेला आहे. म्हणजे त्यांची पार्श्वभूमी ही पारंपरिक साहित्यिक नाहीये नाही, आणि त्याचाच फायदा त्यांच्या लेखनाला झाला असं म्हणता येईल. नक्कीच. त्यांनी अशा कथा लिहिल्या ज्या तरुणांना आपल्या वाटल्या. इफ इट्स नॉट फॉर एव्हर हे त्याचं उत्तम उदाहरण आहे, नाही का? अगदी. यात प्रेम आहे पण ते परीकथेसारखं नाही. त्यात दुःख आहे पण तेही आशेला सोबत घेऊन येणार आहे. म्हणूनच हे पुस्तक त्या काळात इतकं लोकप्रिय झालं असेल. हो, नक्कीच. वाचकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर आपल्याला हेच दिसतं. काय म्हणतात वाचक? एका वाचकाने म्हटलं आहे की या पुस्तकात प्रेम, नुकसान आणि दुसरी संधी यांचं सुंदर मिश्रण आहे. कथा, प्रणय, भावना आणि रहस्याच्या मिश्रणाने सहजतेने पुढे जाते. वाह. तर दुसऱ्या एका समीक्षकाने याला प्रेमाच्या शाश्वत शक्तीला दिलेली एक मनापासून श्रद्धांजली म्हटलं आहे. मला वाटतं वाचकांना यातली रिलेटेबिलिटी जास्त भावली असेल. नक्कीच. देब, अवंतिका, श्रेय ही पात्र म्हणजे आजच्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या इच्छा, त्यांच्या असुरक्षितता, मैत्री जपण्याची धडपड. हो, हे सगळं खूप खरं वाटतं. तरी त्या प्रवासात ही पात्र स्वतःला कशी शोधतात हे पाहणं जास्त रंजक आहे. आणि क्लोजर म्हणजेच भावनिक शांतता मिळवण्याची कल्पना यात खूप केंद्रस्थानी आहे. ते कसं? देबला वाटतं की त्या मुलीला डायरी परत केल्याने त्या अज्ञात प्रियकराच्या आत्म्याला शांती मिळेल, म्हणजे त्या कथेला एक शेवट मिळेल. हां. पण या प्रक्रियेत तो नकळतपणे स्वतःच्या आघाताला एक क्लोजर देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे? तो त्या बॉम्बस्फोटाच्या दुःखद आठवणींवर एका अर्थपूर्ण प्रवासाचं मलम लावतोय. अगदी बरोबर. हे खूपच मनारिक आहे. म्हणजे दुसऱ्यासाठी काहीतरी करताना आपण नकळतपणे स्वतःसाठी जास्त काहीतरी मिळवतो. हो, पण या प्रवासात त्यांच्या मैत्रीचं काय होतं? कारण अशा भावनिक प्रवासात नाती एकतर खूप घट्ट होतात किंवा तुटतात. बरोबर. या पुस्तकात ते खूप छान दाखवलं आहे. या प्रवासात देब, अवंतिका आणि श्रेय यांच्यात मतभेद होतात, भांडणं होतात. श्रेयाला काही वेळा देबचा हा वेडेपणा वाटतो, तर अवंतिकेला असुरक्षित वाटतं. जे स्वाभाविक आहे. हो, पण अखेरीस ते एकमेकांना समजून घेतात. त्यांची मैत्री या कसोटीवर खरी उतरते. म्हणजे पुस्तक हेही सांगतं की आयुष्याच्या कठीण प्रवासात तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला साथ देणारे मित्र असणं किती महत्वाचं आहे.
एकंदरीत हे पुस्तक फक्त एका हरवलेल्या डायरीच्या शोधाची कथा नाही. नाही. ही त्या शोधादरम्यान स्वतःला शोधण्याची, नात्यांना तपासण्याची आणि नशिबाच्या खेळात आपला अर्थ शोधण्याची कथा आहे. बरोबर. ही कथा सांगते की काही गोष्टी जरी कायमच्या नसल्या तरी त्यामागे जे प्रेम, ज्या आठवणी सोडून जातात, त्या कायमच्या असतात. हो, त्या कधीच पुसल्या जात नाहीत. त्या दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्यात एक नवीन कथा सुरू करण्याची प्रेरणा बनू शकतात, जसं देबच्या बाबतीत झालं. तर या सगळ्याचा अर्थ काय? इफ इट्स नॉट फॉर एव्हर, इट्स नॉट लव्ह हे फक्त एका डायरीचा शोध नाही, नाही. तर तो स्वतःच्या सुटकेचा आणि विश्वासाचा प्रवास आहे. हो. हे पुस्तक सांगतं की खरं प्रेम एक अशी खूण मागे सोडतं जी कधीही पुसली जाऊ शकत नाही. आणि तीच खूण इतरांना जगण्यासाठी एक नवीन कारण देऊ शकते. या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय कोणता? की एखाद्या दुसऱ्याच्या अपूर्ण कथेला पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना आपण नकळतपणे आपली स्वतःचीच कथा अधिक चांगल्या प्रकारे समजू लागतो का? आणि आपल्या आयुष्यातील अपूर्ण गोष्टींना पूर्ण करण्याची एक नवीन दृष्टी आपल्याला मिळते का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आम्ही sharingstories.in वर #PushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांची पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. आणि या कार्याला plotsformovies.com यांचे समर्थन आहे. plotsformovies.com हे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे, जिथे आपण पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून पुस्तकाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता. जर तुम्हाला आमची ही चर्चा आवडली असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला पाठिंबा द्या. हे पुस्तक विकत घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा. आणि हो, कमेंट्समध्ये भारतीय लेखकांचे तुमचे आवडते पुस्तक कोणते आहे हे आम्हाला नक्की सांगा. भेटूया पुढच्या वेळी. नमस्कार.